नमस्कार. आपल्याबरोबर आहे काँग्रेसचे उमेदवार इंद्रजित गुंजरे. दादा आता त्या प्रचाराबद्दल काय बोलतोय, काय निश्चितपणे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. काँग्रेसबद्दल लोकांबद्दल मनात ही देखील चांगली भावना आहे. ज्या काय काँग्रेसने या जाहीरनाम्यामध्ये बंटी साहेबांच्या विचारामार्फत ज्या आलेल्या योजना आहेत, महिलांसाठी मोफत बस असून दे, विद्यार्थ्यांसाठी मोफत KMTची सुविधा आहे, आरोग्याविषयी 2.5 लाख महिलांसाठी जे आरोग्य सुविधा मोफत देणार आहेत, त्या सगळ्यामुळं लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. लक्षात वसाहतमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे दुपारची आता माझ्या मते 1 वाजला आहे तरीही लोक इथून खाल्लेली नाही आहे आणि संपूर्ण फेरीमध्ये शेवटपर्यंत लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेत. यावरूनच तुम्ही ओळखावे की काय प्रतिसाद आहे लोकांसाठी. आणि विरोधकांकडून अप्रचार सुरू आहे, त्याच्याबद्दल काय बोलतात? ते काय त्यांचं कामच आहे. आपण जे काही चांगलं करणार एवढंच आपण सांगत पुढे जायचं आहे. टीका करणारे टीका करत राहतील, अपप्रचार करतील, त्याच्यावर आम्ही काय उत्तर देणार नाही. ठीक आहे. आपल्याबरोबर आहे भैया खेडकर, त्यांच्याशी आपण वार्तालाप करू. बोला. आता ज्या प्रचाराबद्दल काय सांगू शकते? आज जे प्रचाराला आमचे लोक सगळ्या उठीत आले, ते लहानापासून वयोवृद्धापासून तिथे भाड्याची जनता नव्हती, ती हक्कानं आमच्या प्रेमापोटी 4 उमेदवारांचे आले होते. ते आमचा विजन म्हणजे लक्षतीर्थ वसाहत डेव्हलपमेंटचा विषय, आधुनिक पद्धतीने लक्षतीर्थाचं डेव्हलपमेंट करायचा असा आमचा विषय आहे. लक्षतीर्थ वसाहतमध्ये जनतेला मी आव्हान करू इच्छितो की आमच्या काँग्रेस पॅनलला मतदान करून बहुमत मतानं आमच्या सहकार्यानं मला महानगरपालिकेत पाठवून तुम्ही तुमचे सहकार्य करून घ्यावे. ठीक, धन्यवाद. काँग्रेसच्या 3ऱ्या उमेदवार अक्षता पाटील आहे. हॅलो, मी अक्षता अविनाश पाटील. आत्ता जसं या रॅलीला आम्हाला उत्तुंग प्रतिसाद दाखवला, तसाच 15 तारखेला सर्वांनी उत्तुंग प्रतिसाद दाखवावा मताच्या रूपाने आणि पूर्ण आमच्या काँग्रेस पॅनलचा विजय करावा, हे मी सगळ्यांना आव्हान करते. माझं नाव अशोक बोलंदा. बोला की. तर आम्ही गेली 78 पासून मी एक काँग्रेसचा सच्चा पाई. मी 1978ला पहिली इलेक्शन लढवली, ती आहे काँग्रेसला. नंतर 98 थोड्या दिवसात इंदिरा गांधी माजी पंतप्रधान यांना अटक झाली 1 दिवसासाठी. त्यासाठी आम्ही जेलभरो आंदोलन काम केलं आणि त्या जेलभरो कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला 5 दिवस शिक्षा झाली. माझ्या प्रिय मित्रांनो, मला आव्हान सांगायचं आहे की आज हे पॅनल जे उभं आहे काँग्रेसचं, हे 4 उमेदवार तरुण दिलेले आहेत. माननीय बंटी पाटील आमदार यांनी त्यांच्यावर निर्धार आणि विश्वास व्यक्त केला आणि हे 4 उमेदवार त्यांनी जाहीर केले. पहिले उमेदवार अक्षता पाटील, दुसरे उमेदवार प्रशांत खेडकर, तिसरे उमेदवार ऋग्विदी माने आणि चौथा उमेदवार इंद्रजित गुंजरे. खरोखरच हे 3 उमेदवार तरुण आणि सामाजिक कार्याची चाड असणारे, सामाजिक कार्य वाहून नेणारे, गोरगरिबांच्या दीनदुबळ्या आणि वंचिताची नेहमीच ते पाठीशी राहून त्यांची सेवा करणारे असे उमेदवार आपल्या समोर आज उभे आहेत. तर माझं कळकळीची विनंती आहे की ह्या 4ही उमेदवारांना प्रचंड मतानं निवडून द्या आणि त्यांना आपली सेवा, आपल्या प्रभागाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या. एवढंच मी जाहीररित्या या 4ही वार्डाच्या मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की 4ही उमेदवार निवडून दिला तर आपल्या 4ही भागाचा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो आणि मी 4 शब्द पुरे करतो. जय महाराज. नमस्कार, मी अविनाश महादेव पाटील. माझी मुलगी प्रभाग क्रमांक 8मधनं काँग्रेसच्या उमेदवारी आहे तिला, आणि अमधनं अक्षता अविनाश पाटील, बमधनं उमेदवार राहुल माने वहिनी, कमधनं भैया खेडकर आणि 4मधनं इंद्रजित गुंजरे उभे आहेत. आज जसा टेम्पो आपल्या रॅलीला होता तसाच हा टेम्पो, म्हणजे जी रॅलीला गर्दी होती तशीच गर्दी 15 तारखेपासून 15 तारखेला ह्या गर्दीचं रूपांतर मतदानात व्हावं आणि 16 तारखेला आपल्या सगळ्या उमेदवारांना विजयी करावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि असेच आमच्याबरोबर 15 तारखेपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित राहावं अशी मी अपेक्षा करतो. नमस्कार, राजू मोहिते, लक्षतीर्थ वसाहत खाणारी. मी आता सध्या भैया खेडकरांच्या प्रचारामध्ये इन्व्हॉल्व आहे, जेणेकरून की भैया म्हणजे काय आहे, बदलीला धावणारा
रात्री 1 वाजले 2 वाजले फोन केला की कपडे घालून आला हजर झाला. करोनाच्या काळात तिने असे काम केले जेणेकरून 4-4, 5-5 प्रेत पोचवली. तिने आंघोळ नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. असा हा युवा नेतृत्व. मग आम्ही त्याच्या पाठीमागे, आज आमचं वय आहे 65, तरी पण तो आमच्यापेक्षा 20 वर्ष लहान आहे. तरी पण आम्ही त्याच्या मागं का थांबतो की कामाची पद्धत, राबण्याची पद्धत, लोकांच्या अडीअडचणीला धावणारा भैया, असं एकमेव कारण असल्यामुळं आम्ही त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे बहुमताने सेकंड निवडून द्या. नाव सांगायचं. आधी नाव सांग. मी रोहन रेडेकर. आपल्या लक्षात वसाहतीमध्ये भैया खेडकर म्हणजे युवकांचं प्रेरणास्थान आहे. आज ही जी तुम्ही गर्दी बघताय ही पैसे देऊन आणि हे देऊन आणलेलं नाही, कारण प्रत्येकाच्या अडीअडचणीला भैया उभा राहिला आहे आणि त्याच्या पाठीशी ताकदीनं उभा राहिलेली जनता आहे. कुठलाही पिल्ला खिशाला न लावता त्यांचं हृदयामध्ये नाव आम्ही करून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे. आणि भैयाला गुलाल 16 तारखेला हा फिक्सच आहे. भैयानं केलेलं काम 15 वर्ष वसाहतीसाठी झटलेला भैया, त्यासाठी आम्ही जीवाची पर्वा न करता आणि आमच्या या वसाहतीमध्ये एक आम्ही निश्चय केला आहे की भैयाला ह्या वर्षी गुलाल हा लागणारच आहे. 16 तारखेला भैयानं केलेलं काम ह्या भैयाच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहिले. आणि ही जी जनता बघताय आज गोळा झालेली, ही न पैसे देता फक्त भैयाच्या कामातनं जोडलेली जनता आहे ही. आणि ही भैयाच्या पाठीमागं पर्वतासारखी उभी आहे. धन्यवाद.